नमस्कार. महापालिका अरण्य संग्राम या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुका मतदान अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलंय आणि शहरात प्रचाराची रंगत आहे ती वाढतीये आणि सगळे उमेदवार आपलं व्हिजन आपण काय करणार हे मांडतायत. आजही आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेनेचे उमेदवार बद्रीनाथजी ठोंबरे आपल्या सोबत आहेत. 11 क्रमांकामधनं प्रभाग क्रमांक 11 मधनं ते लढतायत. सगळ्यात तर एक युवा कार्यकर्ते आहेत आणि अनेक दिवस त्या भागात काम करतायत. त्यांचं काय विजन असणार आहे ते काय या निवडणुकीच्या रिंगणात उतरले यावरती आपण बोलणार आहोत. सर, आपलं स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सगळ्यात पहिलं तर शहरात 115 वार्डात नगरसेवकासाठी 29 प्रभागात निवडणूक होतीये. या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं, सार्वत्रिक निवडणूक लढावं असं का वाटलं? का लढताय निवडणूक? सर, मागील 20 ते 25 वर्षापासून मी सामाजिक कार्यात आणि राजकारणामध्ये सक्रिय आहे. तसेच व्यापारिक माध्यमातून सुद्धा आणि धार्मिक माध्यमातून मी वार्डामध्ये काम करतो. त्यावेळेसच्या जुन्या वार्डामध्ये, आता प्रभागामध्ये. त्या काम करताना मला असे जाणवले की प्रत्येक काम करताना बऱ्याच वेळा शासकीय ऑफिसेसमध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. तिथे सदस्य म्हणून महानगरपालिकेमध्ये गेलं तर त्या अडचणी सोडवण्यास चांगली मदत होईल, त्याकरिता मी हा प्रयत्न करत आहे. सगळ्यात त्यापेक्षा मोठं की तुम्ही सगळे जर आज प्रभागात निवडणूक लढवतायत, प्रभाग मोठे मोठे आहेत, पण बऱ्याच जणांनी ऐनवेळी प्रभाग बदलले आणि बऱ्याच जणांसाठी त्यांचा प्रभाग नवीन असतो. तुम्ही ज्या प्रभाग नंबर 11 मधनं लढताय, या प्रभागात तुम्ही कधीपासून राहता आणि या प्रभागाबद्दल काय तुमची माहिती आहे? सर, ह्या प्रभागामध्ये मी मागील 35 वर्षापासून राहतो. या प्रभागातील प्रत्येक घरामध्ये माझी ओळख आहे. प्रत्येक घरातला मुलगा, भाऊ, बहीण हे आमच्या कुटुंबाचे सुपरिचित आहे. त्यांच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये मी पहिल्यापासून इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा प्रभाग एकदम जुना आहे, घर आहे. माझा प्रभाग हा माझं पूर्ण घर आहे. त्यामुळे मला हे काही नवीन नाही. बर. एक खूप मोठी रेस होती तिकिटांसाठी. सगळ्या जणांनी तिकीट मागत होते. तुमच्या पक्षाने असं का तुमचा विचार केला? काय आवडतं त्यामुळे? काय कारण असेल? सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, तसेच संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब, आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय भुमरे साहेब आणि जयस्वाल साहेब, तसेच इतर सर्व आमचे सन्माननीय आमदार, खासदार आणि नेते यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हे लढण्याची संधी निर्माण करून दिली. आता तुमचा प्रश्न आहे की ही लढण्याची संधी तुम्हालाच का दिली? इच्छुक उमेदवार तर भरपूर होते, पण ज्यावेळेस पक्ष एखाद्या उमेदवाराला तिकीट देतो, लढण्याची संधी देतो, त्यावेळेस पक्षाकडे काही निकष असतात. त्यापैकी एक निकष, उमेदवार हा सुशिक्षित असावा, तो धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारा असावा, व्यापारिक क्षेत्रात काम करणारा असावा, त्याचा संपर्क चांगला असावा. चांगला उमेदवार, चांगला संपर्क असलेला उमेदवार, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा उमेदवार हा त्या भागामध्ये निवडणूक लढू शकतो, जिंकून येऊ शकतो. ह्या पक्षाच्या व्यूहरचनेमध्ये लिहिलेल्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना ते सर्वेमध्ये म्हणा किंवा पक्षाच्या सर्व गणनेमध्ये तो भाग असतो. त्यामुळे त्याचा तो अभ्यास करून ते मला उमेदवारी त्यांनी दिलेली आहे. सर्वेक्षणात तुमचं नाव वरती होतं. हो, यस. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही प्रभाग क्रमांक 11 मध्ये लढतायत आणि तुमचं ही जी आहे सामाजिक कार्यात किंवा राजकारणात कामाला सुरुवात कधी केली? कधीपासून तुम्ही काम करताय? सर, मागील 25 वर्षापासून मी स्वतः या सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय. माझे वडील, माझे काका सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत होते. आमची ही दुसरी पिढी आहे. राजकीय क्षेत्रामध्ये मी या शिवसेनेच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून काम करतो आणि बरेच दिवसापासून आमचा पूर्ण परिवार धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. तर तुम्हाला सभागृहात जर संधी मिळाली, तर सभागृहात जर जायचं आहे, तर कुठल्या प्रभागासाठी तुम्ही काय विजन ठेवता? कुठल्या मुद्द्यांकडे बघता महत्वाचे? यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला जो शिवसेनेचा मेन अजेंडा आहे, सेवा, सुरक्षा आणि विकास, त्याच अजेंड्याला मी फॉलोअप करून सेवा, सुरक्षा, विकास. सेवा हा
विविध वार्डातील प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी सेवेच्या माध्यमातून मी तो पूर्ण करेल. सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा प्रभागाकरता माझ्यासाठी मुद्दा अशामुळे राहील की माझ्या प्रभागामध्ये विविध नामांकित शैक्षणिक संस्था आहे. त्यामुळे माझ्या प्रभागामध्ये विविध राज्यातील विविध भागातून मुले मुली भाडेकरू आहेत, तसेच मेस चालतात, वेगवेगळे त्याच्यावर अवलंबित असलेले व्यवसाय चालतात. त्यामुळं जे मुलं मुली विद्यार्थी बाहेर परगावून आलेले, महाराष्ट्रातून आलेले, काही बाहेर राज्यातून सुद्धा आलेले आपल्या इथे शिकण्यासाठी, त्यांना सुरक्षेचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. तसेच आपल्या प्रभागामध्ये राहणाऱ्या ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्या आपल्या ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना सुद्धा आजच्या या वातावरणामध्ये सुरक्षेची खूप गरज आहे. त्यामुळे मी सुरक्षेवर भर देणार आहे. त्याच्यामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे एक CCTV कॅमेरे बसवणे हा सगळ्यात मोठा माझा पार्ट राहील. आपल्या प्रभागामध्ये छोटे रोड असो, मोठे रोड असो, गल्ल्या असो, यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून मी CCTV पूर्णपणे बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपला प्रभाग हा N6 संपूर्ण, N8 संपूर्ण व काही हत्तेसिंगपुरा व आणि त्या साईडचा भाग आहे. या सगळ्या साईडला मी सेवा सुरक्षा विकासाच्या माध्यमातून काम करताना त्याच्यामध्ये आपल्याकडे 4 ते 5 मोठमोठाले उद्यानं आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल उद्यान आहे, नेहरू उद्यान आहे, आविष्कारचे एक मैदान आहे, N6 ला 2 मैदान आहेत, गार्डन आहेत. या सगळ्या माध्यमातून काम करताना, सेवा सुरक्षा विकासामध्ये विकासाचं काम करताना या सगळ्या गार्डनला मी खूप चांगल्या प्रमाणे डेव्हलपमेंट करण्याचं माझ्याकडे व्हिजन आहे. आणि मी त्या क्षेत्रात म्हणजे त्या व्हिजनने काम करताना मी त्या संपर्कात असताना, त्या लोकांच्या गार्डनमधील नागरिकांच्या संपर्कात असताना मला जाणवलं की ते काम करण्यासाठी खूप वाव आहे. तसेच आपल्या प्रभागामध्ये आणखी बऱ्याचशा समस्या आहेत की ज्या मी सोडवण्यासाठी काम करेल. तुमचे जे विरोधक आहेत ते नेहमी म्हणतात की तुम्ही एक व्यापारी आहात, मग एका व्यापाऱ्याला निवडून दिल्यापेक्षा तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि व्यापाऱ्याला सभागृहात का पाठवायचं असं ते म्हणतात. मी व्यापारी आहे, नक्कीच मी व्यापारी आहे. माझा जो व्यवसाय आहे हा फार्मसिस्ट आहे, मी मेडिकल आहे माझं. त्या माध्यमातून मी माझं चरितार्थ चालवतो. त्याचा जनतेला फायदा असा आहे की मी चरितार्थ चालवण्यासाठी महानगरपालिकेत चाललो नाही. मला महानगरपालिकेचं कोणतेही कॉन्ट्रॅक्ट नको आणि मी महानगरपालिकेत जाऊन भ्रष्टाचार करून पैसे कमवणार नाहीये. माझं चरितार्थ चालवण्यासाठी माझी मेडिकल हे माझा व्यवसाय चालू आहे. तर मी जनतेला याच्यातून वचन देऊ इच्छितो की महानगरपालिकेत मी गेलो तर मी विकास कामं चांगल्या पद्धतीने करेल. कारण शेवटी कसं असतं की जो नगरसेवक काही अपेक्षा ठेवून महानगरपालिकेत जात नाही, त्यावेळेस त्याला सगळे अधिकारी साथ देतात, सगळे कॉन्ट्रॅक्टरही साथ देतात. आता इतर काही लोक त्या अपेक्षेने महानगरपालिकेत जात असतील किंवा इच्छुक असतील, पण माझा तो व्यवसाय नाही, त्यामुळे मला त्याच्यातून काही उत्पन्न अपेक्षित नाही. सगळ्यात अजून एक तुम्ही बोलत आहात की व्यापाऱ्यांची जी संघटना आहे किंवा सिडकोचे जे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांसाठी संघटना काम करतात, त्यात अनेक दिवसापासून काम करतायत. व्यापाऱ्यांसाठी त्या भागात खूप मोठ्या शॉप्स आहेत, त्यासाठी काही विजन ठेवलंय का? नक्कीच. आपल्याला आपल्या प्रभागामध्ये साधारण 700 ते 800 दुकानं मेन रोड आहेत आणि इंटरनल रोडच्या दुकानं पकडले तर साधारण 1200 ते 1300 व्यापारी छोटे मोठे उद्योग करून आपल्या चरितार्थ इथं भागवतात. त्या उद्योगांना पूरक असं, त्या व्यापाऱ्यांना पूरक अशा ज्या सुविधा आहे त्या निर्माण करण्यासाठी, ते प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी सुद्धा मला सभागृहात जायचं आहे. जे आपल्या दुकानं आहेत त्या दुकानात येणाऱ्या ज्या माता भगिनी असो, पुरुष असो, यांना आज सार्वजनिक शौचालय म्हणा किंवा मुतारी म्हणा अशा प्रकारचे कोणत्याही सुविधा आपल्या प्रभागामध्ये उपलब्ध नाही. त्या उपलब्ध करण्याचं गरजेचं आहे. कारण त्याचा त्रास व्यापाऱ्यांना तर होतो, पण त्यापेक्षा जास्त नागरिकांनाही होतो. उघड्यावर लोक जे हे करतात त्याच्यामुळे बाकी साधारण जनतेला सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यामुळे ह्या सुविधा उपलब्ध करणं, चांगल्या प्रकारचे फुटपाथ निर्माण करणं आणि व्यापाऱ्यांसाठी ज्या समस्या आहे की बाबा नेहमी करता अतिक्रमण वगैरे हे जे प्रॉब्लेम येतात, तर शासनाचा आणि व्यापाऱ्यांचा मी एक मध्यस्थी म्हणून काम करून, जेणेकरून त्यांच्या दोघांचं एक समन्वय घडून आणेल की व्यापाऱ्यांकडून कोणते नियमित तोडले गेले नाही पाहिजे, अतिक्रमणाचा बडगा व्यापारावर उचलला नाही गेला पाहिजे, तसेच नागरिकांना मनपाचा धाक सुद्धा राहिला पाहिजे आणि मनपाला सुद्धा व्यापाऱ्यांचं सहकार्य झालं पाहिजे. असा दोघांचा समन्वय साधण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न करेन. 15ला मतदान होतंय, खूप कमी दिवस बाकी आहे. आज 3 तारीख आहे, म्हणजे पुढच्या 10-12 दिवसात मतदानाला सगळे सामोरे जात आहेत. तुमच्या प्रभागातले जे नागरिक आहे, मतदार आहे, त्यांना काय आव्हान करायला की त्यांनी तुम्हाला का मतदान केलं पाहिजे? मी या ठिकाणी माझ्या
प्रभागातील नागरिक हे जे आहे, तर मी त्यांना एक हात जोडून कळकळीची विनंती करेल की माझ्या प्रभागातील नागरिक हे माझे सगळे भाऊ बहीण, आई वडील, माता पिता आहेत. तर त्यांना मी एक विनंती करेल की एक चांगला माणूस तुमच्या चांगल्या कामासाठी नेहमी झटण्यासाठी आणि अर्ध्या रात्रीला तुमच्या हाकेला ओ देणारा, कधीही तुम्ही त्याला कान पकडून तुमचं काम करू शकता असा व्यक्ती. सगळ्यात पहिलं की एन6 हा भाग सिडकोतला एक महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो आणि या सगळ्या ह्याच्यात निवडणुकीला सामोरे जात आहेत की त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निवडणुकीसाठी. धन्यवाद. थँक्यू.